मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळला आणि त्यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। उपराजधानी नागपूरमध्येही अशाच पद्धतीने शेकडो होर्डिंग्स जे आहेत किंवा होर्डिंग्सचे जे लोखंडी स्ट्रक्चर्स आहेत ते धोकादायक पद्धतीने इमारतींच्या वर किंवा रस्त्याच्या कडेला उभे आहेत आणि नागपूरमध्येही या शेकडो होर्डिंग संदर्भात कारवाई करण्यात यावी, त्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट जो नियमानुसार झाला पाहिजे तो करण्यात यावा अशी मागणी व्हायला लागलेली आहे। नागपूरच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक पिंटू झलके यांनी त्या संदर्भात गंभीर आरोप केलेले आहे आणि नागपुरात महानगरपालिकेचा या सर्व कामाबद्दल दुर्लक्ष होत आहे असा त्यांचा आरोप आहे। पिंटूजी, नेमकं काय आरोप आहे आणि पाठीमागे जो एक होर्डिंगचा लोखंडी स्ट्रक्चर आहे, असे किती होर्डिंग्स नागपुरात धोकादायक पद्धतीने उभे आहेत? काल मुंबईची जी घटना घडली त्यात साधारणतः 14 लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोक गंभीर जखमी झाले। ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि अशा पद्धतीची घटना नागपूर शहरात घडू नये याकरिता माननीय आयुक्तांकडे आम्ही सर्व शहरातील होर्डिंगच्या चौकशीची मागणी केलेली आहे। त्याच्यात विशेष करून सर्व जे होर्डिंग्स आहे त्याचं स्ट्रक्चर योग्य आहे की नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं याची मागणी केली आहे। सोबतच मार्जिनल स्पेसमध्ये जे होर्डिंग लागले आहे, एकीकडे आपण बिल्डिंगला अनुमती प्रदान करत असताना मार्जिनल स्पेसेसमध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन अलाउ करत नाही, दुसरीकडे मार्जिनल स्पेसमध्ये होर्डिंग जे लावतात ते रस्त्यावर सुद्धा येत आहे। अनेक ठिकाणी विद्युत वाहिनींच्या LT आणि ST लाईनच्या जवळ असलेले होर्डिंग्स आहे, त्याच्यामुळे उद्या जर एखादी काही दुर्दैवी घटना घडली तर यात पुन्हा एकदा मुंबईसारखी स्थिती नागपुरात होऊ नये याकरिता यात पूर्ण होर्डिंग्सची चौकशी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। नागपुरात धोकादायक पद्धतीने असे किती होर्डिंग्स असतील आपल्याला वाटतंय आणि नागपूर महानगरपालिकेचा स्ट्रक्चरल ऑडिट होर्डिंग संदर्भातला अखेरचा केव्हा झाला होता? मला असं वाटते नागपूर महानगरपालिकेने गेल्या 3-4 वर्षात कुठल्याही होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिटही केलं नाही आणि त्याची तपासणी पण केली नाही। अनेक असे होर्डिंग्स आहे ज्याची मंजुरी होर्डिंग्सच्या एजन्सीनी समजा 20/20ची घेतली असेल, तिथे प्रत्यक्षात मात्र 20/40चं होर्डिंग लावलं आहे, 20/30चं होर्डिंग लावलं आहे। म्हणजे एकीकडे व्हायलेशन ऑफ ॲक्ट महानगरपालिका या सर्व बाबतीत अनभिज्ञ आहे। त्या सर्व होर्डिंग्सवर QR कोड लावावा असा महानगरपालिकेचा निकष आहे, मात्र अनेक ठिकाणी हा QR कोड लागलेला दिसत नाही आहे। अनेक ठिकाणी जे स्ट्रक्चर बिल्डिंगपासून जर खालून बांधत असेल तर त्याचा 20 फूट हाईटचा निकष आहे, 20 फूट हाईटचा निकषसुद्धा पाळला जात नाही आहे। अशा अनेक गोष्टी आहे की ज्या बाबतीत महानगरपालिका प्रशासन हे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करत आहे आणि कुठेतरी ह्या महानगरपालिकेच्या सर्व दुर्लक्षामुळे नागपूर शहरात अशी एखादी अप्रिय घटना घडू शकते आणि ती घडू नये याकरिता आम्ही सर्व स्ट्रक्चरल ऑडिटची आम्ही मागणी केलेली आहे। किती दिवसात हा स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, अन्यथा तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? माननीय आयुक्तांनी काल आम्ही निवेदन दिल्यानंतर भेटल्यानंतर एक प्रेस रिलीज जारी केलेला आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की 15 दिवसात आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करू। मात्र महानगरपालिका 15 दिवसात 1053 होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करणार, त्याची माहिती कशी घेणार, त्याकरिता कोण एक नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेला आहे, कोणत्या माध्यमातून हे करणार आहे याबाबत कुठलीही स्पष्टता नाही आहे। आणि माझा असा वैयक्तिक आरोप आहे की 15 दिवसात 1053 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं महानगरपालिकेला शक्य नाही। त्याच्यामुळे ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबीकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देणं अत्यंत अनिवार्य आहे। तर नागपूरमध्येही धोकादायक पद्धतीने शेकडो होर्डिंग्स जे आहेत ते इमारतींवर किंवा रस्त्याच्या कडेला उभे आहेत आणि त्या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिटच्या नियमाचा उल्लंघन होत आहे, उंचीच्या नियमाचा उल्लंघन होत आहे। त्यामुळे मुंबईत जे घडलं ते उपराजधानी नागपुरात घडू नये यासाठी लवकरात लवकर नागपूरमध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त होर्डिंग्स असे मोठ्या आकाराचे आहेत जे इमारतींवर किंवा रस्त्याच्या कडेला आहे, त्या सर्वांच्या बाबतीत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता पुढे व्हायला लागलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।